सर्वांना नमस्कार करून सांगते, कृपया कोणीही काउंटिंग एजंट आणि उमेदवार कॅन्डिडेट्स त्यांनी मतदान क्षेत्र सोडून येऊ नये. जिथे काउंटिंग होत आहे त्या स्ट्रॉंग रूम मधून, सेंटर मधून कोणीही येऊ नका. हा भाजपचा प्लॅन आहे. पहिल्या 2-3 राऊंड मध्ये मी कालपासून सांगते की ते त्यांचे आकडे आधी दाखवतील, आपले नंतर, आणि अनेक ठिकाणी 2-3 राऊंड मोजणी झाल्यावर सुमारे 100 ठिकाणी मोजणी थांबवली आहे आणि कल्याणी 7 मशीन सापडल्या आहेत. जिथे काहीच मेळ नाहीये, हे पूर्णपणे सेंट्रल फोर्सला वापरून सगळीकडे तृणमूल काँग्रेसवर अत्याचार करत आहेत, ऑफिस तोडत आहेत, जबरदस्तीने ताबा घेत आहेत, SIRच्या नावाने मतं लुटली आहेत जेणेकरून त्या जागा जिंकता येतील. पण अजूनही 70 ते 100 जागांवर आपण पुढे आहोत ते हे सांगत नाहीयेत. पूर्णपणे खोट्या बातम्या देत आहेत. आधी DICO ही बातमी द्यायचा, पण त्याला काल बदलण्यात आलं. इलेक्शन कमिशन पूर्णपणे आपल्या मनाप्रमाणे खेळत आहे केंद्रीय दलांसोबत, आणि आपले पोलीस पूर्णपणे केंद्रीय दलांच्या हाताखाली काम करत आहेत. म्हणून मी आपल्या सर्व काउंटिंग एजंट्सना, कार्यकर्त्यांना सांगेन की निराश होऊ नका. मी म्हणाले होते सूर्यास्तानंतर तुम्ही जिंकाल. 3-4 राऊंड झाले, ते 14 ते 18 राऊंड मोजणी असते, तेव्हा तुम्ही जिंकाल. वेट अँड सी. लक्ष ठेवा, आम्ही तुमच्या सोबत आहोत. घाबरू नका, निश्चिंत राहा. आपण वाघाच्या बछड्यासारखं लढू.